नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाचे बटाटा साबुदाणा कटलेट पाहणार आहोत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे तुम्हासोबत शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण बटाटा साबुदाणा कटलेट बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 2 बटाटे उकडून किसून घेतले आहेत. साबुदाणा पीठ आवश्यकतेनुसार, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा हिरवी मिरची आलेचा ठेचा, अर्धा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार व तेल आवश्यकतेनुसार. आता सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे. हा उकडून घेतलेला बटाटा आहे. त्यानंतर त्यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस आपण आता ॲड करणार आहोत. प्रथम 1 चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये पाववाटी साबुदाणा पीठ ॲड करायचे आहे. साबुदाणा पीठ ॲड केल्याने ह्या बटाट्याच्या मिश्रणाला बाइंडिंग मिळते. आता आपण त्यानंतर मीठ घालून अगदी घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता अशा प्रकारे गोळा तयार झाला आहे. आता हा गोळा 2 ते 3 मिनिटे रेस्ट करण्यास ठेवूया. उरलेले साबुदाणा पीठ आता आपण कटलेट कोटिंग करण्यास वापरायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पिठाचा छोटा गोळा घेऊन कटलेट कटरमध्ये घालून व्यवस्थित शेप द्यायचा आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कटलेट बनवून घेऊ शकता. अशा प्रकारे कटलेट तयार झाले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे मी आणखी कटलेट बनवून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व कटलेट बनवून तयार झाले आहेत. ते आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 3 चमचे तेलही घातले आहे. तेल थोडेसे तापल्यावर त्यात साबुदाणा पिठात कटलेट घोळवून पॅनमध्ये सोडायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व कटलेट मी पॅनमध्ये सोडत आहे. गॅस मिडियम ठेवून कटलेट गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता एक बाजू व्यवस्थित तळून झाली आहे. आता पलटून दुसरी बाजूही तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कटलेट दोन्ही बाजूनी तळून घेतले आहेत. ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले बटाटा साबुदाणा कटलेट. तुम्ही हे कटलेट दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. फारच अप्रतिम असे लागतात. उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे अगदी बनवण्यास सोपे असे बटाटा साबुदाणा कटलेट तुम्ही बनवू शकता व त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.